Happy birthday to you. Happy birthday. अजून पुढे वळ. Happy birthday to you. Thank you. काय बोलते पब्लिक, वेलकम टू माय चॅनल अगेन. तर आज आम्ही जो लास्ट टाइम मासा पकडलेला ट्रम्पेटर, तो आज आम्ही कोळी स्टाईलमध्ये मॅरिनेट करून पॅन फ्राय करणार आहोत. तर बघत राहा व्लॉग आणि मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग. आता काम संपलं आहे माझं आणि मी जस्ट आलो आहे कामावरून आणि वेदर जाम चांगलं आहे, पण थंडी आहे थोडी इकडे. तर त्या हिशोबाने इकडचा वेदर तसा असतो डनिटनमध्ये न्यूझीलंडमध्ये की वेदर जरा अराउंड मार्च एप्रिलच्या टायमाला थंड व्हायला लागतं. तर युजली अराउंड जून जुलै ऑगस्टच्या टायमाला इकडे बर्फ पण पडतो. तर बघूया आज कशा आपण मासा बनवत होते. अँड कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला आवडली की नाही रेसिपी. चलो बनाते हैं. तर आम्ही जो मासा पकडलेला लास्ट टाइम ट्रम्पेटर, तो आज आम्ही कॅचअप बुक करणार आहे जस्ट तुमच्यासाठी, ठीक आहे ना. तर आज बघा, या इकडे रेसिपी बघा आपण काय करणार आहोत. तर हा बघा, असे हे स्टेक्स कापलेत मी. माशाला बिलकुल मच्छीचा वास येत नाही, म्हणजे एवढी फ्रेश येते. आपण आता मच्छी घेऊ, सरळ मस्त चांगली धुतलेली आहे मच्छी, फटाफट आपण काढून घेऊ. आणि हा जो ब्लू कॉड आम्ही पकडलेला लास्ट टाइम, त्याचे पण मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतले, ठीक आहे ना. थोडं सॉल्ट मारू वरतून, ठीक आहे. आता मी इकडे घेतलेलं आहे, दिस इज अद्रक, लसूण, मिंट आणि चिली याची पेस्ट केलेली आहे. हा आपला कोळी मसाला आहे, बॉम्बेवरून खास आईनी पाठवला माझ्या. हळदी, क्युमिन, कोरिएंडर, थोडासा गरम मसाला आणि थोडासा मीठ घेतलेला आहे. आपण आता मस्त मॅरिनेट करूया आणि बघूया कसं होतं. मस्त असा ह्याला असं मसाज करणार आहे. या भेगांमध्ये पण घाला. थोडं वाईट वाटलं का भेगांमध्ये घाला, सॉरी माय बॅड. पण भेगांमध्ये म्हणजे जे चिरलेत ना आपण ते त्याच्यामध्ये घालू, ठीक आहे ना. एक सांगतो की माझी बायको इकडची आहे, न्यूझीलंडची, त्यामुळे मी जास्त रेड चिली टाकत नाही याच्यामध्ये. द रिझन वाय इज बिकॉज इकडे लोक जास्त तिखट खात नाही, पण तिला जाम कोळी मच्छी आवडते, तर त्या हिशोबाने मला थोडं माइल्ड करायला लागतं. आता आपण काम करूया, एक थोडस तेल लावूया वरतून. आपण याला चांगलं अजून एक मिक्स करूया मस्तपैकी. पण आजचा मेनू सांगतो तुम्हाला. आज आम्ही मस्त बनवणार आहे डाळ, भात आणि फिश फ्राय. अर्धा ते 1 तास ठेवा तर मस्त मुरेल मच्छी, नाही तर मग काही फायदा नाही एवढा मॅरिनेट करून. तर बघूया आपण भेटू आता 1 तासामध्ये. चला, स्टे ट्यून. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आम्ही आता मॅरिनेट केलेले फिश, पण आमचे 1 सबस्क्रायबर आले आहेत आता. पहिले सबस्क्रायबर आले आणि त्यांनी माझा व्हिडिओ बघितलाय आणि ते डायरेक्ट इकडे आले, कारण त्यांचा आज बर्थडे आहे. तर आम्ही आज सेलिब्रेट करणार डायरेक्ट. आमचे सबस्क्रायबर इकडे आहेत. सबस्क्रायबर, माझं नाव जयेश उनवणे, मी नाशिकचा. आम्ही प्रॉपर नाशिकचे, आमचं गाव वडनेर. पण आज आपण याचा बर्थडे सेलिब्रेट करू इकडे मित्रांनो. पहिला सबस्क्रायबर माझा जो नाशिक वरून आहे, आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला याचा बर्थडे सेलिब्रेट करू आपण. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. अजून पुढे वळ. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. अरे नाही, बरोबर हिला बारकीला थोडस दे गो. मित्रांनो, आता मी बनवणार आहे सिंपल घरगुती डाळ तडका. बघा आता कशी बनवतो. सगळ्यांना माहिती आहे, पण आपला जरा आपण जसे असतो, बाहेर येतो इंडियावरून, आपल्याला घरचं जेवण लागतं. मला तर बाबा आठवड्यात एकदा लागतो घरचं जेवण, म्हणून मी स्वतः बनवतो, बायकोला त्रास देत नाही, ठीक आहे ना. आता आपण बनवणार आहे डाळ तडका. थोडीशी चॉपिंग करतोय बस. थोडासा कांदा घेतलाय इकडे, मिरची घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, लसूण घेतलाय थोडासा. आणि तुम्हाला दाखवतो कशी मस्त तडका डाळ बनवायची. इझी, एकदम सिंपल, काही एवढं टेन्शन नाहीये. चला, आपला कांदा झालाय कापून, आपला पॅन गरम झालाय. आपण पटकन याच्यामध्ये साजूक तूप मेल्ट करून घेतलंय मी इकडे, ठीक आहे ना. तो आपण पोळ करू. डाळ जर तुम्ही तुपात नाही बनवली तर फायदा नाही डाळीचा, तर डाळ नाही होती, ठीक आहे ना. आणि मग आपण याच्यामध्ये थोडीशी राई टाकणार आहे. मला एक छोटीशी राई टाकून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तेल रेडी आहे की नाही. थोडा अजून 10 सेकंड देऊ आपण. आता बघा आवाज आला तर आपण थोडी याच्यामध्ये राई टाकू. तडतडली पाहिजे राई, म्हणजे काय बोलतात त्याला,
जिरा गेला कुठे माझा? अरे जिरा आहे क्या पीरा आहे? हा भेटला जिरा. आता आपली राई मस्त तडतडली आता. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे थोडासा जिरा. जिरा जेवढा जास्त टाकाल तेवढा बरा आहे, कारण का जिरा आपल्याला डायजेशनला पण चांगला असतो. तर आता जिरा हा मस्त तडतड झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हा फ्रेश कढीपत्ता. आता आवाज आला पाहिजे. आवाज आला तर फायदा नाही तडक्याचा काय, ठीक आहे ना. मग आता कढीपत्ता टाकला, त्याच्यामध्ये ग्रीन चिली, ठीक आहे ना, आणि हा लसूण. तडतडला जसं याच्यामध्ये थोडासा कांदा का टाकतो बरं का, थोडा फ्लेवर येतो. टेस्ट पण चांगली राहते आणि टॉस करू आपण चांगला, ठीक आहे ना. हा तडका चांगला शिजला पाहिजे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी, आता मराठी स्टाईल मध्ये बोलू का हिंदी स्टाईल मध्ये बोलू? हल्दी का ऍक्सेंट मध्ये बोलू? हळद. मराठीत बोलतात हळद, आमच्या कोलीत बोलतात हळद. तर थोडीशी आपण हळद टाकू याच्यामध्ये. हळद गेली कुठे बाला? हळद जी आहे ती जेव्हा तुमचा कांदा अर्धा शिजला की त्याच्यावरती थोडीशी हळद स्प्रिंकल करायची, ठीक आहे. ही आपली हळदी झाली आता मस्त. आणि हा कांदा एकदा परतून घेऊ आपण मस्त. एकदम मोर टाइम टॉस करा चांगला, म्हणजे जळणार नाही, ठीक आहे. आता मित्रांनो आता बघा आपला हा मस्त तडका रेडी झालाय. त्याच्यावरती मी मस्त आपली ही उकळलेली डाळ टाकणार आहे. बघितली, हा बुडबुड आला पाहिजे. हा जर बुडबुड नाही आला तर क्या फायदा. आपली ही डाळ आता मस्त तडका लागलेला आहे डाळीला. ह्याच्यावरतून माझी आई हमेशा करते इज कोरिअंडर. पण इकडे आता कोरिअंडर भेटली नाही आम्हाला आज, नाहीतर कोरिअंडर टाकली तर अजून मजा आली असती. पण आपण याच्यामध्ये टाकू थोडेसे कॉन्कास्ट केलेले टमाटर. कॉन्कास्ट केलेले टमाटर काय आहेत? काही नाही, फक्त टमाटर घ्या, उखळा, त्याची स्किन काढा आणि त्याला चॉप करा, त्याला कॉन्कास्ट बोलतात. हे टमाटर टाकलेत आपण आणि फक्त थोडंसं आपण आता मीठ टेस्ट करू. आता आपण मच्छी इकडे जी मॅरिनेट केलेली मागाशी तुम्हाला सांगितलं काय काय टाकलं याच्यामध्ये. तर आपण इकडे घेतला आता थोडासा रवा. ह्याला वाकडा तिकडा नाही, आता मी काही बोलणार याच्यावरती. पण रवा आणि थोडा याच्यामध्ये तांदळाचा पीठ घेतला आम्ही, ठीक आहे ना. तर आता आपण याच्यामध्ये मच्छी मस्त आपण याला कोट करू, ठीक आहे ना. खूप चांगले शेफ आहे, एकदम एक नंबर मच्छी आम्हाला खाऊ घातली. स्वतः पकडता, स्वतः बनवता आणि आम्हाला खाऊ घालता. मित्रांनो मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की तुम्ही अशीच फॅमिली कंटिन्यू ठेवा. आणि मी इकडे आहे तुमच्यासाठी. कधीही तुम्हाला वाटलं की फिशिंग करायचंय, काय करायचंय, जेवण बनवायचंय, मी घरगुती जेवण एक नंबर बनवतो. ट्राय करतोय शेफ बनायचं. ऍक्च्युली शेफ नाहीये, खोटं बोललो, पण मी शेफ आहे, ठीक आहे ना. खोटं बोलताय, शेफ आहे, एक्झिक्युटिव्ह शेफ. अरे प्लीज प्लीज. हे थांब 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 थांब. कंटेंट ब्रो, कंटेंट. तर हे ड्रेस करणं म्हणजे तुम्हाला हे वाजिक वाजिक ना, वाजिक वाटतं का वाजिब वाटतं? वाजिक वाटतं. तर मित्रांनो आता तेल अजून गरम नाही झालंय, तर आपलं जरा पोपट झालेलं आहे इथे. तर त्यावेळेस टाकूया. तेल टाकलंय की नाही टाकलंय? अरे सॉरी, तेल टाकलंच नाही. त्याच्यामध्ये कट करायला लागेल आपल्याला. तेलच नाही टाकलं. टाकलं पण तिथे टाकलेलं आपण. अभी ऑलरेडी कैमरा चालू है ना.